शुभ दुपार सर्वांना। थर्ड मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील। आपण पाहू शकाल विनर वर्सेस विनर आपण पाहतोय। या अगोदर जितू पॅकर्स नवगर भाईंदर संघाने बाजी मारली आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अप्रतिम साई माऊली बोरिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। खूप छान पद्धतीने गेल्या मॅच मध्ये खेळ केला गेला। तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते आणि आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय द ग्रेट मराठा परिवार। अर्थातच संस्थापक एक सुंदर व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील यांच्या वतीने तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। हिंदू नववर्षाच्या आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील। खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज प्रत्येक जण आपल्या मुखातून कौतुक स्तुती सुमने उधळतोय ती ह्या स्पर्धेची। त्याचं कारण आहे लीग स्टेजच्या मॅचेसचं खूप चांगल्या प्रकारचं या वेळेला आपण पाहू शकाल आयोजन केलं गेलंय आणि मोहनदादा पाटील यांची स्पर्धा म्हटली की नो डाऊट अबाउट इट तिथे कोणताही प्रश्न उद्भवणार नाही। बॅट्समन कोण आहे? मुदस्सिर अँड आदित्य शेट्टी गेला मॅचचा हिरो, परंतु त्यांनी सांगितलं आम्ही मात्र हे मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतोय सनी पटेलला। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं। हे कमी प्रमाणात खेळाडू असतात अशा प्रकारचे मोठं हृदय ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतं। गौतम गंभीर, विराट कोहली त्यांचं सुद्धा तो जरूर पाहिला असेल क्षण। पहिला चेंडू सरळ बॅटने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून। एक धाव तर निश्चित आणि दुसरी धाव सुद्धा मुदस्सिरच्या बॅटमधून येत असताना 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक राहुल राय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर। पहिल्या चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर। एकंदरीत दोन या धावसंख्येवर खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं। अप्रतिम आपण पाहू शकाल दर्जेदार आदरणीय हेमंतजी वर्तक साहेब आमच्या मुख्य मंचावर, अमितदादा पाटील यांना आपण पाहू शकाल, गंधर्व पाटील यांना आपण पाहू शकतायत। खूप चांगल्या प्रकारचं समालोचकाचं पॅनल ज्यांच्या माध्यमातून सुंदररित्या मात्र यावेळेला प्रत्येक दिवसात कोण आहे हे त्यांना ठाऊक असते। यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून वॉट एफर्ट, चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नाने यश काही मिळालं नाही। चेंडू मात्र फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय द ग्रेट मराठा चौकार। गुड शॉट। सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला। थँक्यू। खूप सुंदर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोहनदादा पाटील यांचे उत्तुंग भरारी मात्र प्रत्येकाला जरूर गोर गरिबांचे कैवारी। अर्थातच मोहनदादा पाटील आणि त्यांची ही स्पर्धा सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा नोजला यावेळेला जरूर चेंडू आदळतोय। कदाचित मोठी दुखापत न व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल। राहुल राय त्या ठिकाणी सांगतायत इट्स ओके। मुदस्सिर तर सांगतायत यस यावेळेला आम्ही ओके आहोत। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7 धावा। रंगनाथ देशमुख अप्रतिम सुरेख सुविधा उपलब्ध करून देत असताना पाहायला मिळतात आमच्या कॉमेंट्री स्टुडिओला। 7 धावा खास करून एमबीला आपण पाहू शकता। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। टेनिस क्रिकेटचा महासंग्राम या अगोदर कैलाश पाटील यांना आपण पाहिलं, त्यानंतर प्रणय राऊत यांना आपण पाहतो, सत्य यांना आपण पाहू शकाल। खूप चांगला समीर यांना सुद्धा आपण पाहिलं। खूप चांगल्या प्रकारच्या मात्र सुविधा उपलब्ध करून देत असताना यावेळेला टप्पा पडल्यानंतर व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने राहुल रॉयचा हा चेंडू पाहायला मिळाला। कारण भरपूर मैदान राहुल रॉयने सुद्धा गाजवलेत आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर। अशा प्रकारचा
हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हर्ड आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 7 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आदित्य शेट्टी गेल्या मॅच मध्ये 18 धावांचं सुंदर खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटक 5 डॉट आले होते, 4 धावा दिल्या होत्या आणि सुंदर 1 गडी बाद केला होता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेत त्या डायरेक्ट हिट करण्याचा इरादा यावेळेला पुन्हा एकदा मात्र डबल डीप होती असं म्हणायला हरकत नाहीये. डबल संधी होती आणि लेग बाईचा इशारा ललित भोईर बंड्या यांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 8 या धावसंख्येवर. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा केंद्रबिंदू जरूर द ग्रेट मराठा चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतं. घराघरामध्ये ही पोचली जाते स्पर्धा. यंदाचं 12वं वर्ष. आज 2 एप्रिलचा दिवस, 6वा दिवस या स्पर्धेचा. सरळ बॅटने खेळला गेला इनफिल्डच्या वरून रंगनाथ देशमुख यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून येतोय. कॉमेंट्री स्टुडिओला सलामी देत असताना अभिवादन करण्यासाठी ग्रेट शॉट बाय मुदस्सीर, द ग्रेट मराठा चौकार. गुड शॉट. पालघर जिल्ह्यात आणि मसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. पहिलं षटक यावेळेला मुदस्सीरच्या नावावर जाईल. जबरदस्त दमदार खेळी होत असताना आपण पाहू शकतायत मुदस्सीरच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत. संजय मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत सुंदर लेखाजोगा. मात्र आतापर्यंत जुचंद्रमध्ये खूप चांगल्या प्रकारची स्कोरिंग विजय कांबळे असतील, कामेश पाटील यांना आपण पाहिलं, अंकित पवारला पाहिलं. मात्र ही सगळी मात्र मंडळी आपल्याला पाहायला मिळते. खास करून विशाल भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकलात. 12 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 12 धावा आपण पाहू शकतात. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. सैनसाई चषकाला मात्र महाराष्ट्रातील एक सुंदर गुणलेखिका म्हणून जिची ओळख पाहायला मिळते. अप्रतिम सोनम चव्हाण. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तिचं सुद्धा मात्र आपण पाहतो यावेळेला उल्लेख करायला हवा. धावांची गती 12 धावा, 1 षटकांचा खेळ झालाय. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्याचा दिवस ग्रँड फिनाले. आज 2 एप्रिलचा दिवस कोण विसरेल. 28 वर्षानंतर प्रतीक्षा केल्यानंतर आज वर्ल्ड कपला चुंबन घेण्याची संधी मिळाली. 2011 मध्ये सेकंड वर्ल्ड कप आला आणि तदनंतर आपण पाहू शकला तर जबरदस्त MS धोनीच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं. गौतम गंभीरच्या त्या 97 धावा कोण विसरेल आणि युवराज सिंग आणि MS धोनीची सुंदर खेळी. चला टाइमच्या बाबतीत मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवतात, वेळ दौडू नका प्लीज. आणि अक्षरशः मात्र सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू हे कोण विसरेल ते क्षण. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खूपच बाहेर निघून जातोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स. इट इज वाईट आणि 13 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. यावेळेला सरळ बॅटने आदित्य शेट्टीचा हा फटका पॉवर जनरेट केली. टक्कन आवाज आला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका गोड आवाजात आदित्य शेट्टीच्या बॅट मधून निघालेला हा गोड द ग्रेट मराठा चौकार. 4. ठेवी सर्वांना एक समान. शिवरायांचा माऊला खरा ठेवी सर्वांना एक समान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. डेफिनेटली मोहनदादा पाटील बनलाय साऱ्या जणांचं मात्र जरूर अभिमान आपण पाहू शकतायत. कारण मान सन्मान हा एखाद्या बाजारात मिळत नसतो, तो कमवावा लागतो आणि तो मान सन्मान नेहमीच मोहनदादा पाटील यांनी मात्र तो कमवलेला आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना यश काही मिळालं नाही. चेंडू सीमारेषा पार येतोय. हा लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात
जबरदस्त एफर्ट होते, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं. प्रयत्नंती परमेश्वर, अजून एक चौकार आला तर आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि रणजितदादा किनी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 चौकारासाठी, 3 षटकारांसाठी, विकेट हॅट्रिकसाठी, लगातार 3 वाईट, लगातार 3 नो बॉल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि बक्षिसांची कमाई प्रेक्षक वर्गानो करा. फक्त आता तुम्हाला 2च दिवस मिळतील, मात्र या संधीचं सोनं करण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. लगातार 3 चेंडूवर 3 खणखणीत दर्जेदार चौकार आणि 3000चं कॅश प्राइज आदित्य शेट्टीला मात्र त्याच्या खिशामध्ये जातील. गुड शॉट, गुड बॅटिंग. लगातार 3 चौकार यावेळेला पाहायला मिळतात. ऍब्सोल्युटली फॅब्युलस बॅटिंग बाय आदित्य शेट्टी. यासाठीच ओळखला जातो. जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडलाय तेव्हा तेव्हा त्याने वर काढलेला आहे, हे आपण सातत्याने जाणलंय. यावेळेला मात्र चौथ्या चेंडूवर चौकार येईल की काय? चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. 4 चेंडूवर 4 धमाकेदार चौकार, 4 गुड शॉट. धावसंख्या तब्बल फलकावर 29. चार चेंडूवर 4 चौकार आदित्य शेट्टीच्या बॅट मधून आपण पाहतो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडू 6 षटकार भरपूर लगावलेत, भरपूर खेळाडूने भरपूर फलंदाजांनी लगावलेत, परंतु कमी प्रमाणात असे असतील की टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूवर 6 चौकार ठोठावलेत. मात्र आदित्य शेट्टीचे 4 चौकार पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. यष्टीरक्षकाची भूमिका करत असताना त्याला स्पर्श करून राहुल रायकडे मात्र चेंडू येतोय. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना मी 6 चेंडूवर 6 चौकार सुद्धा डोळ्यात पाहिलेत. मात्र ज्या पद्धतीने मनोर प्रीमियर लीगचं मात्र ते क्रिकेटचा महासंग्राम 3 वर्षाच्या पलीकडे आणि मनोर रायडर्स संघाकडून खेळताना आज तो खेळाडू ओपन संघामध्ये खेळतो पालघरमध्ये. अक्षय गरज, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक मॅन फ्रॉम काटाळे, ज्याने 6 चेंडूवर 6 चौकार ठोठावलेले मी समालोचन करताना पाहिलंय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा येतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 31 रन, 31 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आणि 2 षटकांचा खेळ होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 31च्या घरामध्ये. जितू पॅकर्स, नवघर भाईंदर हा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जाऊया आपण प्रथमेशकडे. डीजे मॅन. तू चंद्र गावात क्रिकेट सामने तो भरवितो. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी शान. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय भगवनी शान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुष्टांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुष्टांची. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना 8 चेंडूमध्ये 18 धावा आदित्य शेट्टीच्या बॅटमधून, मुदस्सिर यांच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 11 धावा, 31 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. राहुल राय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 षटकांमध्ये गेल्या मॅचचा विचार केला तर संजय म्हात्रे आम्हाला चांगले अपडेट देत आहेत की पहिल्या सामन्यामध्ये 15 धावा देऊन 2 गडी बाद झाले होते, परंतु इथे 31 धावा, कोणताही गडी बाद नाही आहे. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकाल फलंदाज मुदस्सिर बॅक टू द डगआउट. कुलदीप कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाईल. पहिला झटका यावेळेला पाहायला मिळतोय. पहिला धक्का मुदस्सिरच्या स्वरूपात.
जिल्हा अध्यक्षस्थानी गोरगरिबांचा दादा आता झाला येतो कैवारी. जबरदस्त प्रहार यावेळेला आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 षटकांमध्ये 5 चेंडूमध्ये 11 धावा आणि 31 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपण पाहू शकलात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 31 धावा, 31 रन्स. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून रणजित दादा किनी यांनी मला जरूर माहिती दिली की 7 चेंडूवर 7 चौकार कामांच्या मैदानात मात्र दीपेशच्या बॅटमधून आल्या होत्या. आज सुद्धा मात्र रेकॉर्ड चांगला उल्लेखनीय आहे. सुरेश किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रणय आपण पाहू शकता. तसेच गंधर्व पाटील, कामेश पाटील पाहतोय. हे म्हणजे वर्तक साहेब अच्युत दादा यांना आपण पाहू शकाल. केदारनाथ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि ग्रामस्थ मंडळी. चिंडू यावेळेला आपण पाहतोय अँगल क्रिएट करत असताना थोडासा बाहेर निघणारा होता. यस, इट इज अ वाईट. ललित भोईर पंड्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांमध्ये. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून खराब शॉट सिलेक्शन, फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. ऐन वेळेला फलंदाजी करताना मात्र यावेळेला आदित्य शेट्टीने ग्रीप बदलली. मनामध्ये एक वेगळा विचार आला आणि तेवढ्याच ताकदीचा हा चेंडू पाहायला मिळतो. तेवढाच वेगवान मारा मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. बॅक टू द डगआउट, गॉन. मिळतोय जानामा गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. खूप चांगली गोलंदाजी राहुल रॉयच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. काय आक्रमकता दाखवली. लेफ्ट आर्म गोलंदाज ज्या वेळेला मात्र ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो उजव्या हाताच्या फलंदाजाला, त्यावेळेला डेफिनेटली मात्र त्याचं बेनिफिट मिळत असतं. तेच मात्र राहुलने यावेळेला मात्र रीड केलं गेलं होतं आदित्य शेट्टीला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. आणि यावेळेला आपण पाहू शकतात लगातार आपण पाहू शकाल एक वाईट आला होता मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 लगा यावेळेला वाईट येत आहेत. विकेट मिळाल्यानंतर एक वाईट आला, त्यानंतर एक विकेट मिळाल्यानंतर वाईट येत असताना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय, मी एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनावं, मी व्यावसायिक खेळाडू बनावं, माझ्या आईवडिलांचं नाव एक सुंदररित्या मात्र कुठेतरी सुवर्ण हस्ताक्षरात कोरावं. यासाठी सुरू असलेला संघर्ष क्रिकेटच्या मैदानात आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळतोय. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते जितू पॅकर्स नवघर भाईंदर या संघाची जाऊन पोहोचते 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. लंच नंतर मोहनदादा पाटील या ठिकाणी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अर्थातच मोहनदादा पाटील, भूषणजी पडवळे, प्रणय राऊत, केतन भोईर. ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. बीट करून चेंडू निघून जातो. 4 धावांकरता गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात 2.4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 38. संजय मात्र चांगले अपडेट देतात. गेल्या मॅच मध्ये सनी पटेलने 6 चेंडूमध्ये 19 सुपर खेळी यावेळेला पाहायला मिळाली होती. पंचांकडे दाद, पंच मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत
आणि अशा वेळेला आम्ही पॉज घेणं खूप गरजेची गोष्ट. पॉज घेतली होती त्यावेळेला मात्र थोडंसं यावेळेला जरूर पंचांना काही यावेळेला आपण पाहू शकतायत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत, कारण कॉट बॅहँडचा रिव्ह्यू यावेळेला नाही आहे, आपण सातत्याने पाहिलंय. आणि पंचांशी कोणताही आर्ग्युमेंट करू नका. पंच विचारपूस करतील एकमेकांची, यावेळेला जरूर त्या ठिकाणी भेट घेतील. यस, पंच काय दर्शवतात यावेळेला आपण पाहू शकतायत. पंच त्या ठिकाणी मात्र नॉट आउट देत असताना आपण पाहू शकतायत. पंच रेफर करत नाहीये तोपर्यंत आम्ही ऑफिशियली या ठिकाणी काहीच करू शकणार नाहीयेत. पंच रेफर करा जरा. यस, सिग्नल द्या, सिग्नल. यस, सिग्नल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि आपण पाहू शकणार आहोत उदय पाटील एक्झॅक्टली बॅटला ब्रश करून गेला होता का. स्लो मोशन मध्ये आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजी आहे आणि TCP लाईव्ह क्लॅरिटी अप्रतिम. हॅलो, या ठिकाणी हलकासा बॅटला ब्रश करून जाणारा हा चेंडू मात्र यावेळेला यस इज गॉन. फलंदाज बाद होताना उदय पाटील. यावेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावा लागेल. टप्पा पड्यानंतर थोडासा हलकासा मात्र यावेळेला कडा यावेळेला जरूर होती बॅटची. आणि ही टेक्नॉलॉजी TCP लाईव्हचं आभार मानावेत या ठिकाणी, खास करून कॅमेरामॅनचं. काही जबरदस्त आपण पाहू शकलात. प्रशांत, मला वाटतं या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या पद्धतीने प्रशांत एका साईड प्रशांत कोरगावकर सिक्सर किंग. फक्त पंचांना एक विनंती असेल, जेव्हा तुम्हाला तिसऱ्या पंचांना रेफर करायचा असेल तर सिग्नल करा, खास स्पेशली. धावांची गती फलकावर 38 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. प्रशांत कोरगावकर सुरेख यष्टीरक्षणाची भूमिका साकारत असताना आपण पाहू शकतायत. खास करून मंथन घरात यांच्याकडून सुद्धा प्रशांतला शुभेच्छा आल्यात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. राहुल रॉयने मिळवलेला हा एक मोठा धक्का यावेळेला आपण पाहू शकतायत. मैदानाच्या बाहेर जात असताना हॅट कॅप परिधान करणारा उदय पाटील, एक लेजंड खेळाडू. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 38 धावा, 3 गडी बाद झाले, 2.5 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत एक्स्ट्रा जर आपण पाहिले तर 7 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन येणारा फलंदाज योगेश यादव. आणि एका साईडला आपण पाहतोय सनी पटेल. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती. त्याच्या बॅटने मात्र यावेळेला स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आपल्याला पाहावयास मिळाली. राहुल रॉयचा यावेळेला मात्र हलक्याच्या हाताने बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. सॉफ्ट हँडचा खेळला गेला होता एकदम वेगाने आणि ऐन वेळेला सुंदर कॉलिंग
त्या ठिकाणी सनी पटेलच्या माध्यमातून एका साईडला योगेश यादव एक धाव घेतोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 39 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ यावेळेला समाप्तीवर झालाय आणि 39 धावा. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतात खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 13चं एकंदरीत आपण पाहू शकाल ॲव्हरेज प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन यंदाच्या वर्षात हे नवीन टायटल दिलं गेलंय. कबड्डी म्हणा, लंगडी म्हणा, खो खो म्हणा, बुद्धिबळ म्हणा, कॅरम म्हणा, मात्र असे कित्येक 39 आपण पाहू शकतात. या सर्व स्पोर्ट्स जे आहेत ते मात्र यावेळेला आपण पाहू शकतात या फाउंडेशनच्या माध्यमातून. पाण्याची व्यवस्था आपला मात्र जो 12th मॅन असेल तो मात्र तुमच्यापर्यंत पाणी घेऊन येईल. धावांची गती द ग्रेट मराठा संघ सुंदर बलून आपण पाहू शकाल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं आणि सुंदररित्या कॅप्चर केलं गेलंय. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुंदर यावेळेला आपण पाहू शकतायत. एक झेंडा लहरताना काय लुक आहे अप्रतिम आपण पाहू शकता. सुप्रीमो मध्ये आपण पाहू शकलात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्यानंतर विराथनच्या मैदानात आमदार चषक अल्पेशदादा भोईर यांची स्पर्धा, तिथे सुद्धा असा बलून मात्र पाहायला मिळाला होता. आणि इथे मात्र आपण पाहू शकता जुचंद्रमध्ये आणि वसई तालुक्यामध्ये खास करून स्पेशली मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेला सातत्याने आपण पाहू शकतायत. काहीतरी नाविन्य करण्याची धमक मात्र मोहनदादा पाटील वेगवेगळ्या कोणाकोणाला आयडिया सुचतील ते मात्र ते त्यांना व्यवस्थित विचार पटतील आणि तदनंतर मात्र ते अंमलात आणतील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे सातत्याने पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 39, लॉस ऑफ 3 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होईल. योगेश यादव यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. चांगला गोड आवाज महाराष्ट्राला लाभलेला आदरणीय जगदीश पाटील. कदाचित उद्याच्या दिवसात त्यांचं सुद्धा आगमन होण्याची दाट शक्यता असेल. ग्रँड फिनालीचा दिवस आहे आणि खूप उद्या जबरदस्त जो मंच आहे तो मात्र आपल्याला पूर्ण पॅक दिसेल आणि रेलचेल होत असताना आपण पाहणार आहोत 2 ते 3च्या दरम्यान. आणि ग्रँड फिनालीचा एक वेगळा सोहळा उद्याच्या दिवसात आपण अनुभवणार आहोत. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल याकडे लक्ष असणार आहे. यावेळेला शॉर्टपुलचा फटका मिस टायमिंग झाला होता. चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. ॲक्युरेट फेकी करत असताना सुपर थ्रो, मॅग्निफिसंट फिल्डिंग अप्रतिम आपण पाहू शकाल. दर्जेदार क्षेत्ररक्षण. रवी मिश्रा पुढे सरसावला गेला होता. आक्रमकता काय असते क्षेत्ररक्षणामध्ये हे आपण सातत्याने रवींद्र जडेजा सर यांच्याकडून ओळखलंय आणि प्रत्येक जण आज फॉलो करतो रवींद्र जडेजा सरांना. त्याचं कारण त्यांची अचूक क्षेत्ररक्षणाची साथ, अचूक गोलंदाजी आणि अचूक फलंदाजी या 3 फॉर्मॅट मधला पहिल्या रँकिंगवर आलाय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. ऑलराऊंडरच्या भूमिकेत रवींद्र जडेजा सर आणि कर्णधाराची माळ मात्र MS धोनीने ऐन वेळेला मात्र त्याच्या गळ्यामध्ये घातली गेली आणि एक जिम्मेदारी अजून वाढली ती मात्र CSK संघाची. धावांची गती जर आपण पाहिली तर 40 धावा, 4 गडी बाद. हलकेशा हाताने फक्त चेंडूला यावेळेला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू निघून जाईल कव्हर पॉइंट मध्ये. 1 धाव येते आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 41च्या घरामध्ये. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. साई माऊली बोरिवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करू असा धाडस निर्णय घेतला. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा आणि तदनंतर आतापर्यंत 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा.
यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. रोहित ठाकूरचा फुलटॉस चेंडूला सोडणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिले लॉंग ऑनच्या क्षेत्रातून 6 धावा. दमदार षटकार. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी समाजानं सर्व यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. धावांची गती स्थिरावली गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिले तर 47. 47 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले 3.5 चेंडूचा खेळ झाला. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून. यावेळेला ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने मात्र यावेळेला जरूर खेळला गेला होता. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी रोहित ठाकूरच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा आणि या दुहेरीच्या माध्यमातून षटक क्रमांक कंप्लीट होतोय ते 4 आणि 4 षटकांच्या अखेरीस 12.25च्या सरासरीने आतापर्यंत 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 49 लॉस ऑफ 4 विकेट. जीतू पॅकर्स नवघर भाईंदर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया डीजे मॅन प्रथमेश कडे. शिवरायांचा मावळा खरा ठेवी सर्वांना एक समान. शिवरायांचा मावळा खरा ठेवी सर्वांना एक समान. वेलकम बॅक. पुन्हा एकदा धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 49. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात. प्रशांत यावेळेला अजय रांजणे. विष्णू लोटेकर साहेब उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा ज्यांनी LCD TV या स्पर्धेला जरूर स्पॉन्सरशिप केली गेले. वेलकम लोटेकर साहेब. आपलं मोहनदादा पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत. ऑफ साईडला यावेळेला अजय रांजणेचा पहिला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकता. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्त्याच्या चप्पळाईने पापणी लवते 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 51 रन्स 51 धावा. जीतू पॅकर्स नवघर भाईंदर या संघाची स्थिती आपण पाहू शकतायत. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. कारण संघर्ष हा खेळाडूंना तुम्हालाच करावा लागतो. कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात, निकाल पाहतात. आणि या वेळेला मात्र ऑन साईडला जबरदस्त फ्लिकचा फटका. बॅकलिपचा उपयोग केला. सरळ चेंडूला पाठवलं मिडॉनच्या क्षेत्रातून 6 धावांकरता. झेल टिपला गेलाय आणि झेलचं प्राइस किती असेल ते मात्र आपण पाहणार आहोत. 3000 रुपयाचं कॅश प्राइज मालामाल मात्र या वेळेला आपण पाहू शकाल. जबरदस्त या वेळेला आपण पाहतो. एखादा मजूरकर जेव्हा मात्र कंपनीमध्ये जातो तेव्हा कुठे त्याला 300-400 रुपये पर दिवस मिळतात. परंतु इथे मालामाल तुम्हाला या वेळेला एका क्षणाला चांगला झेल टिपा बाउंड्री लाईनच्या बाहेर 3000 रुपये मात्र मिळतील. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि या वेळेला मात्र झेल सुटतो त्या ठिकाणी आणि षटकार सुद्धा येतो. 6
केलं जातं कैलाश पाटील की केदारनाथ पाटील. यावेळेला केदारनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते की विजय मोकाशी कुठून आलेत ते कैलाश पाटील राजावली. यावेळेला आपण पाहू शकतात विजय मोकाशी कॉंग्रॅच्युलेशन 3000 रुपयाचं यावेळेला कॅश प्राइज. ही ताकद आहे मोहनदादा पाटील आणि संपूर्ण त्यांचा ग्रेट परिवार आपण पाहू शकताय द ग्रेट मराठा परिवार. मात्र आज खेळाडू सुद्धा मात्र जेव्हा जेव्हा जाईल ना तेव्हा आवर्जून या स्पर्धेला येईल की मला तिथे जायचं आहे, काहीतरी मला मिळणार आहे त्या ठिकाणी. आणि त्या अनुषंगाने मात्र ही स्पर्धा त्याच्या स्मरणात आयुष्यात राहील. म्हणूनच ही स्पर्धा एक उंची का गाठते त्याचं या वेळेला फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला तिसरा षटकार आला असता तर फलंदाज मालामाल झाला असता. परंतु या वेळेला आपण पाहू शकताय 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर काय एक्झॅक्टली घडलंय. पंच मात्र इशारा करतायत की रेफर केलंय नोच्या चेंडूसाठी. डिसिजन पेंडिंग. सपनात ये लागेल कारण खूपच खाली राहिला होता, कमरेच्या खाली होता आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला फलंदाजाला मात्र जावं लागेल ते मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला. मात्र प्रेक्षकांसाठी सुद्धा एक नियमावली काय आखली गेले तर जो पडदा भगवा पडदा आहे जी आज आपण पाहतोय जी शान आहे ती मात्र भगवा पडदा आपण पाहू शकताय. त्या भगव्या पडद्याच्या आतमध्ये प्रेक्षकाने झेल घेतला तर त्याला कॅश प्राइज मिळणार नाहीये, याची दखल घ्या. त्या भगव्या पडद्याच्या बाहेर आपण आराम के साथ बसा, तिथे मात्र चेंडू येईल आणि तेव्हा मात्र तुम्ही झेल टिपा. व्हॉलेंटियर्स एक एक मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत अम्ब्रेला टाकून बसलेले आहेत आमचे यावेळेला स्वयंसेवक. धावांची गती फलकावर 63 झालेली आहे. 5 गडी बाद झाले, 4.4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 247 षटकार लागलेत आणि 201 चौकार या सिरीजमध्ये आपण पाहू शकणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 67च्या घरात पोहोचेल की काय या षटकामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 63 धावा. 5 षटकांचा सामना असल्या कारणानं मात्र प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला दाखवलं गेलं 67 पर्यंत पोहोचेल. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. आज 2 एप्रिलचा दिवस, 2011चा दिवस कोण विसरेल ते क्षण पूर्णपणे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांसाठी खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले. 28 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि सचिन रमेश तेंडुलकर सरांना खांद्यावर घेऊन मिरवताना कित्येक खेळाडू आपण पाहू शकलात आणि युवराज सिंगच्या डोळ्यातील ते अश्रू, त्याची मेहनत, मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा खेळाडू ठरला गेला तो युवी. मात्र खूप काही युवीने सुद्धा दिलं, MS धोनीने सुद्धा खूप काही दिलं. आज 2 एप्रिलचा दिवस. तसंच ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मात्र जो गोलंदाज बनून संघामध्ये आला होता परंतु फलंदाज बनला आणि कर्णधार बनला अर्थातच मायकल क्लार्क या खेळाडूचा जन्मदिवस 2 एप्रिल 1981 तो आजचा दिवस पाहायला मिळतोय. 63 धावा, 5 गडी बाद झालेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं संजय म्हात्रे आम्हाला दर्शवतात 4.4 चेंडूचा खेळ झाला. 5वं षटक आपण पाहू शकतायत. रोहित ठाकूरची बॅट बोलू लागले कारण त्याच्या बॅटमधून 4 चेंडू 9 धावा आल्यात आणि एका साईडला सतीश चव्हाण नवीन फलंदाज न्यू मॅन इन ऑन द क्रीज. बाउन्स स्पेस यावेळेला आपण पाहू शकतात. एक बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अपेक्षित बाउन्स होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण जेव्हा गोलंदाज ठरवून गोलंदाजी करतो की 6 चेंडू मला फेकायचे आहेत त्यामध्ये कोणताही चेंडू मात्र यावेळेला वाईट किंवा नो न आला पाहिजे आणि एखादा बाउन्स आला तिखट बाउन्स तर डेफिनेटली मात्र मी फलंदाजाला बीट करून तो चेंडू मात्र माझ्या स्मरणात राहील आणि तेच मात्र करत असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 63, 5 गडी बाद.
खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ऑल इज वेल. मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली यशस्वी स्पर्धा 12वं वर्ष पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, एक्सलंट. विकेटला खूप महत्व आहे आणि या वेळेला मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना आपण पाहू शकतायत फलंदाज बाद झाले. ते एकंदरीत आपण पाहू शकलात ते जवळजवळ 6 फलंदाज आणि 6 फलंदाज बाद होत असताना 63 धावा, 64 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ साई माऊली बोरिवली या संघाच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल. जितू पॅकर्स नवघर भाईंदर मैदानाच्या आतमधून येत असताना रणजितजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आरके एंटरप्राइजेस त्यांच्या समवेत केतन भोईर, अमितदादा पाटील आणि जनक भोईर. आणि आपण पाहू शकता 13 ते 17 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम नाईटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला लवकरच येत आहे. कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील आरके एंटरप्राइजेस चषक आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. 5 षटकांचा खेळ झाला. 63 धावा, 64 धावांचं लक्ष्य समोर असेल. घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मात्र यावेळेला बदलाव होण्याच्या ऐवजी यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाणार आहोत, जिथे टॉस केला जाईल. 2 संघांच्या माध्यमातून लुझर वर्सेस लुझर हे संघ आपण पाहणार आहोत. कांदिवली बंदर पाखाडी वर्सेस भाईंदर बॉयज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. झालं तुझं लग्न तरी दुःख नाही मनात, बस एक कॉल करत जा जर कधी आलीस मनोरच्या बाजारात. भाईंदर बॉयज या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि बंदर पाकाडी संघाला करावे लागेल बॅटिंग. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स त्या ठिकाणी सज्ज आहेत. ओमकारजी शेट्टे, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच मनीष दादा आणि प्रमोद दादा शेडगे. विनर त्यांच्यामध्ये रंगतीय मॅच. आज अतिशय सुंदर दिवस. मराठी परंपरा, मराठी संस्कृती आणि मराठमोळा सण अर्थातच मराठी नूतन वर्ष जे सुरू होतं गुढीपाडव्याला. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस आणि सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा आमच्या सोन्यासारख्या द ग्रेट मराठा परिवाराला. सन्माननीय कुमार रणजित किणी आरके एंटरप्राइजेस सर्वेसर्वा यांच्या वतीने रोख रक्कम 50,000 रुपये देणगी द ग्रेट मराठा परिवाराला प्राप्त झाले. टाळ्या वाजवून आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. तसेच त्यांच्याकडून वैयक्तिक बक्षीस जो आहेत, षटकाराची तिकडी, चौकाराची तिकडी, विकेट हॅट्रिक,
नो बॉलची तिकडी, व्हाईट बॉलची तिकडी, प्रत्येक तिकडीसाठी 1000 रुपये बक्षीस. प्रेक्षक जे सीमारेषेच्या बाहेर आहेत, भगव्या पडद्याच्या मागे जो षटकार जातो त्याला जेलमध्ये परावर्तित करतील. तर 1000 रुपयाचं बक्षीस कुमार रणजित किणी, 1000 रुपयाचं बक्षीस श्रीयुत मोहन रवींद्र पाटील, 500 रुपयाचं बक्षीस मिस्टर अमित केदारनाथ पाटील आणि 500 रुपयाचं बक्षीस मिस्टर निलेश म्हात्रे. एकूण 3000 बक्षीस असणार आहे. ही होती माहिती बक्षिसांची. जाऊया आपण पुन्हा एकदा पुढच्या डावाकडे. रणजित दादाची बातच अलग आहे, म्हणून त्याच्यासाठी काही म्हणायचं झालं ना तर मनीषदा इतकंच म्हणाल, मौत भी डरती है देखकर उसको खुद मौत का दावा है, ऐसा है द ग्रेट मराठा का छावा रणजित केने का दावा है. आणि त्यांच्याकडनं अनेक पारितोषिकं सातत्याने येतात. आणि अजून एक बक्षीस आहे, विकेट हॅट्रिक जर कुठल्या नवघरच्या गोलंदाजांनी नोंदवली तर अमित डिचोलकर यांच्याकडे त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. आणि सध्या तरी आपण द ग्रेट मराठा ट्रॉफी पाहतोय आणि येणाऱ्या रजनी क्रिकेट स्पर्धेची देखील आता परिवाराला चाहूल लागली आहे या पालघर पूर्ण परिसराला. आणि आय थिंक 13 एप्रिल ते तुम्हाला 17 एप्रिलपर्यंत ती क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळेल. आय थिंक याच मैदानावरती. बॉल तयार आहे, लक्ष आहे या मॅचमध्ये 5 ओव्हर आणि 64 धावा. पहिला बॉल इनसाइड आउट, फटका सुंदर आहे, लक्ष मोठं आहे. तर आता स्वप्न मोठी आहेत, काम मोठं करावं लागेल आणि पहिल्या बॉलवरती आलाय एक दमदार चौकार. 4 धावेनं झाली आहे सुरुवात आणि चौकाराच्या मदतीनं डावाची झाली आहे सुरुवात. लक्ष 64 रनचं आणि चौकार पहिल्याच बॉलवरती खेचलाय विशाल नगाडे आणि त्याच्या सोबतीनं आलाय प्रशांत कोरगावकर. ही सलामीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर राजेन रफ्तार का सौदागर. कदाचित हे शब्द कानावरती फलंदाजाच्या पडले नाहीयेत, यष्टा दाखवल्या, राजेंना त्या वाकवल्या. फलंदाज बाद, लागतोय मोठा धक्का. टीम जी बॅटिंग करतीये मैदानाच्या आत, साई माऊली बोरिवली. तशी तू माझी अर्जी. अगदी नवीन नवीन संगीत येतच असतात आणि त्यापैकीच हे संगीत सध्या फार प्रसिद्ध आहे. टीमची टोटल फलकावरती 4 चौकार आला. तदनंतर उत्तर दिलं राज जैन. व्यावसायिक क्रिकेट जर आपण पाहिलं तर रायगड टीमसाठी त्याची वर्णी लागते आणि राज जैनला मिळती आहे या ठिकाणी पहिली विकेट. पहिला धक्का लागलाय टीम साई माऊली बोरिवलीला. लेफ्ट आर्म बॉलर आहे, लोवर फुल टॉस, वेगवान बॉल होता. बॅटची बाहेरची मोठी कडा घेऊन चेंडू जातो थर्डमॅन क्षेत्रात. एक सिंगल त्या ठिकाणी होतीये पूर्ण आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोरकार्डवरती पुढे सरकती आहे. धाव फलकावरती जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 5. आज गुढीपाडवा, प्रत्येकानं आपल्या घरी पूजा वगैरे करून आता हळूहळू म्हणजे सगळी जी ऑफिशियल कमिटी आहे व्यासपीठावरती जोडली जाते दुपारच्या 17 पासून. राज जैनच्या विरुद्ध स्विच हिटचा प्रयत्न, काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संजय सर नजर होती बॅट्समनच्या फुटवर्क वरती आणि जसा स्विच हिटचा प्रयत्न झाला लेफ्टी बॅटरला जसं आपण वाईड यॉर्कर करतो अगदी तेच पाहायला मिळालं रायटी बॅटर समोर राज जैनच्या माध्यमातून. म्हणजे विकेटच्या रिटर्न क्रिकचा दोन्ही बाजूला पुरेपूर वापर करत असताना राज जैननं केली आहे एक फार चांगली सुरुवात. बॉल तयार, राज जैन. यावी लाईन चेक करावी लागेल. डावा स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार. आज स्पर्धेचा 6वा दिवस आहे आणि उद्या आपण सुपर 6च्या लढती पाहणार आहोत. म्हणजे आज अंतिम वारसदार आपल्याला हवा आहे. सध्या वारसदारांमध्ये मोठा संघर्ष असतो, आज देखील तो आहे आणि आज फायनलिस्ट टीम आपल्याला मिळेल.
नंबर 6 बॉल उंच हवेत, मिड ऑफचा फिल्डर कॉल करतो येस आय विल टेक, मी घेणार. झाली आहे चूक. खरं तर हा झेल व्हायलाच हवा होता मिड ऑफच्या फिल्डर कडनं, कारण फास्टर बॉलर बॉलिंग करतोय, तो त्याच्या रिदम मध्ये त्याच्या फॉलो थ्रो मध्ये, आणि मिड ऑफला फिल्डिंग करून जर इतका वेळ तुमच्याकडे असेल जवळजवळ 18 ते 16 सेकंद, तर झेल व्हायलाच हवा. आणि तो सुटलाय. जीवनदान मिळालंय, सिंगल देखील मिळाली आहे त्याच्या सोबतीनं, आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतीये, जी जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 7 या आकड्यावरती. 7 लॉस ऑफ 1. अंतिम बॉल पहिल्या P1चा, टार्गेट 63 झालाय. 64 करायचे आहेत. फटका उंच हवेत, लॉंग ऑनला झेल होणार. यस, ड्रॉप झालाय. अगदी असं वाटलं होतं की सहज झेल कॅरी होईल, मात्र सोपा साधा झेल सुटलाय. दोन्ही फलंदाजांना मिळालंय जीवनदान. आणि एक सॉन्ग आहे ना, मिळालं जीवदान, त्या फलंदाजाला मिळालं जीवदान. आता तो कर्दन का ठरणार का या मॅच मध्ये टीम नवघरसाठी, हा प्रश्न अजूनही बाकी. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8, लक्ष 64चं. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक, जिंकण्यासाठी करायचे आहेत अब तक 56. या पालघर तालुक्याची, या जिल्ह्याची आणि जीवचंद्र गावाची एवन जोडी, अर्थातच रणजितदादा केणे आणि मोहनदादा पाटील यांच्या स्वप्नांना साकार झालेली क्रिकेट स्पर्धा. आणि त्या जोडीबद्दल म्हणायचं झालं तर फक्त आपण मनीषदादा इतकंच म्हणू शकतो, त्यांच्या स्वभावाला आहे एक भलती चपुलकीची गोडी. म्हणून तर आज जीवचंद्र आणि या पालघरमध्ये प्रसिद्ध आहे मोहनदादा आणि रणजितदादांची जोडी. आणि टीमची टोटल फलकावरती फक्त 8 अडचणी ते टीम फलंदाजी करणारी टीम साई माऊली बोरिवली. साईनाथांचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानावरती उतरलाय. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटमधला एक दरारा, एक दबदबा आणि एक दहशत, या सगळ्यातून तयार झालेलं एक नाव म्हणजे जितू पॅकर नवघर. आणि ती टीम जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरते, उदय पाटील यांचं फार मोठं योगदान असतं, जे या टीमचे लेजंडरी प्लेअर आहेत. ज्यावेळी हा संघ पहिल्यांदा आला भिवंडीमध्ये आणि KK ट्रॉफी होती गाजवली या टीमनं, आणि बक्षीस वितरण 16 ज्यावेळी झाला, रनरअप ठरली होती, खारबावच्या विरुद्ध अपयश आलं होतं. आणि ज्यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्रीमध्ये आली, क्वालिफायर मॅच जवळजवळ खेळत होती, रात्रीचं क्रिकेट 62 रन्स बनवल्या होत्या, मध्ये त्या डिफेंड करता आल्या नव्हत्या. संदेश भोईर जे सरवलीचे होते, त्यांनी या टीमला पराभवाचा धक्का दिला. त्या ठिकाणी ड्रीम इनकम्प्लीट राहिलं. आज मात्र पालघर गाजवण्याची स्वप्न घेऊन ही टीम मैदानावरती दाखल झाली आहे. ओव्हर नंबर 2, पहिलाच बॉल ऑन साइडला मिस टायमिंग शॉट आहे, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच फायनली झाली आहे. फायनली झेल पहिला टिपलाय जितू पॅकर्स नवघरनं. या आधी सुटल्या होत्या 2, आता झेल सुटलाय. नंतर कमबॅक गरजेचंच आहे, ते माहिती होतं फिल्डरला, आणि या क्षणाला कोणती चूक नाही आहे. आणि पहिली विकेट मिळती आहे जितू पॅकर्स नवघर टीमला झेलबादच्या स्वरूपात, आणि एक क्लीन बोल्ड आहे. असे 2 धक्के लागलेत साई माऊली बोरिवली टीमला. कमॉन डीजे. ला तुम्ही खेळताय, एक मॅच जिंकून आलात, संधी तुमच्याकडे मोठी आहे इथनं टेबल टॉप करण्याची. न्यू बॅटर इंटर झाला कुलदीप, आणि पहिल्या बॉलवरती कॅच, सेकंड बॉलवरती बोल्ड. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. 2 बॉल दिले धक्के 2. पूर्णपणे जितू पॅकर्स नवघरच्या गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.
जितू पॅकरच्या सर्व आमच्या समर्थकांसाठी पुन्हा एकदा जाऊया ओमकारजी शेट्टे यांच्याकडे. आई एकविरा मातेचे संगीत, अग्री कोयांची कुलस्वामिनी, कुलदैवत, नवसाला पावणारी आणि हकेला धावणारी आई एकविरा माऊली आणि चैताची पालखी. अगदी कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर वाट पाहिल्यानंतर आई एकविरा मातेची जत्रा येते 8 एप्रिलला. तर आवर्जून या. आणि 18-19ला इथलं जागृत देवस्थान कुलस्वामिनी चंडिका मातेची देवीची यात्रा देखील येते. आता एकविरेच्या पालखीला तुम्ही जाल, मग आता एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, सध्या अजूनही कार्यकारिणी मंडळी जे मंडळ प्रस्थापित व्हायला हवं ते झालं नाही आहे. त्यामुळे दानपेटीमध्ये दान मुळीच टाकू नका जोपर्यंत पूर्ण त्या ठिकाणी कमिटी प्रस्थापित होत नाही. कारण सध्या जे तुम्ही दान कराल ते पुजाऱ्यांकडेच जाईल आणि ते देवीच्या कोणत्याही कामाला लागणार नाही. त्यामुळे सध्या एकविरा मातेची जेव्हा जेव्हा तुम्ही भेट घ्याल दानपेटीमध्ये मुळीच दान टाकू नका. कारण आपण आईच्या सेवेसाठी नक्कीच जे दान करतो ते आईच्या सेवेसाठीच लागायला हवं, ही प्रत्येक भाविक भक्ताची इच्छा असते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही आता एकविरीच्या पालखीला जाल आधी त्या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या, मगच दानपेटीमध्ये दान टाका, कारण गरजेचं आहे. सध्या ना राजकारण मनीषदादा देवाला सुद्धा सोडत नाही आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. षटकार आलाय आणि त्यानंतर आता कमबॅक होणार का याकडे लक्ष आपलं लागलंय. मॅच बॉल अगदी जोपर्यंत परत येतोय तोपर्यंत काहीसा वेळ आहे फलंदाजाला विचार करण्याचा. 64 रन्स करायचे आहेत. षटकार आलाय, कशा प्रकारे सामना पुढे जावा. धावफलक 6ने पुढे सरकलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 या आकड्यावरती. अजूनही 50 धावेचा प्रवास बाकी आहे. बॉल कंप्लीट झालेत आतापर्यंत या षटकातील. आपण पाहिलं तर 3 सुरुवातीला 2 बॉलवरती 2 धक्के आणि तिसऱ्या बॉलवरती दे धक्का घे छक्का. अगदी हे चित्र पाहायला मिळालं. मॅच बॉल अंपायर रिटर्न आलाय. आणि आतापर्यंत ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये जर आपण षटकार पाहिले तर सातत्याने येतात. सातत्यानं फार चांगली कामगिरी होती फलंदाजांकडनं. गोलंदाजांना देखील खेळपट्टी साथ देतीये. इथे फलंदाजांना साथ हवी आहे, संघाला साथ हवी आहे विस्फोटक फलंदाजीची. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. हाफ ट्रॅकर ऑन साइडला जाणार आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही थांबणार आहे. पहिल्याच टप्प्यावरती बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा फाडत तोडत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय द ग्रेट मराठा भगवा चौकार. तर समाज एकत्रित यावा. जो समाज विस्कळीत होतोय अगदी त्या समाजाला एकत्रित करून समाजाची जी ताकद आहे ती नेहमीच स्पष्ट व्हावी, ते पाहिलेलं स्वप्न मोहनजी पाटील यांनी. आणि आज मोहनदादांचं स्वप्न पूर्ण झालंय. खरं तर समाजासाठी रात्रंदिवस एक करून कष्ट प्रामाणिकपणे करणारं नाव म्हणजे मोहनदादा पाटील. आणि अगदी द ग्रेट मराठा सध्या हे नाव नाही ब्रँड बनलंय. कारण म्हटलं जातं ना मोहनदादा काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि त्या नावाला असं बनवा की नाव ऐकून काम झालं पाहिजे. सध्या या पलघरमध्ये ते एकच नाव आहे, गर्दीचा हिस्सा नाही. गर्दीचं कारण म्हणजे द ग्रेट मराठा फाउंडेशन आणि त्याचे अध्यक्ष मोहनदादा पाटील. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे, विकेट मिळू शकते. डाऊन दी बॉल फिल्डर आहे, टिपलाय झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ, षटकार चौकार आले. त्यानंतर प्रतिउत्तर दिलं जितू पाकस नौगाच्या बॉलरनं. 3 धक्के मिळाले या षटकात आणि धावा देखील मिळाल्या. म्हणजे नाट्यमय हे षटक राहिलं. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 18, बनवायच्या 64. म्हणजे अजूनही या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 46 रनची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या टीम जितू पॅकर्स नवगर संघाला. अगदी आपण पाहिलं तर 46 रोखायच्यात. म्हणजे साई माऊली बनवणार की जितू पॅकर्स रोखणार, या 18 बॉल मध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. टीम हडल सुरू आहे. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, जाऊया DJ HM साऊंड कडे.
आयुष्यात खेळ असेल तर जिंकण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे मेहनत. त्यामुळे आज प्रत्येकाला म्हणायचं आहे, रखून में उबाल जब तक जवानी है, अपने इसी संघर्ष की एक क्रिकेट की पूरी दुनिया कायनात दीवानी है. तो संघर्ष हवाय प्रत्येकाला. अगदी संघर्ष कुठून तयार होतो आणि यश कुठे मिळतं त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगेल. अगदी एखादा दगडाळ प्रदेश असतो, त्या खडकात एखादी बीज जर तुम्ही टाकली तर हळूहळू येणारी माती तिथे साचत जाते. त्या मातीमधनं त्या खडकातनं ती बीज स्वतःचं अस्तित्व तयार करून त्यातून एक रोपटं फुलतं. अगदी आत्मविश्वास देखील तसाच असायला हवा. राजेंचा पहिला बॉल निर्धाव, दुसरा बॉल व फुल टॉस अलॉंग दी कार्पेट जाणार बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात. एक सिंगल त्या ठिकाणी मिळणार. समीकरण 18-46 आणि राजेंचं षटक या मॅचला कलाटणी देणारं राहणार का की त्याच्या विरुद्ध रन्स बनणार. म्हटलं जातं ना संजय सर, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग यू आर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा किती चांगलं खेळताय. आज ते पालघर नगरीला जुचंद्र गावाला पाहायचंय. राज्य नक्कीच मोठं नाव आहे, त्याच्या विरुद्ध मोठा खेळ हवाय. यॉर्कर, भन्नाट यॉर्कर, बॅकफुटला जाऊन अगदी सन्मान देण्यास भाग पडलं. मिडॉनला स्वतः राजेन चेंडू पर्यंत आले, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत. आणि मागचा सामना तुम्हाला या गोष्टीची ग्वाही देतं की 12 बॉल 38 रन या मैदानावरती सहज चेस होतात. आणि ज्या टीमनं बनवल्या ना तीच टीम सध्या चेस करतीये. साई मौली, बोरिवली सध्या समीकरण आहे 15 बॉल 43 रनचं. ही टीम सुरुवात शांत करते, मात्र अंतिम 2 ओव्हरमध्ये खवळलेल्या समुद्राप्रमाणे साई मौली, बोरिवली. राजेन तयार, शफल झाले, त्याच्या वेगाचा वापर करत होता. राजेनला तुम्ही आधीच सांगाल की मी तुम्हाला दिलस्कूप खेळतोय, तो तुम्हाला यॉर्कर टाकेल, तितकं शहाणपण त्याच्याकडे आहे. तो तुम्हाला ऑफस्टिकच्या बाहेरच टाकणार. त्याला माहिती आहे जर आता यॉक केला, डावा स्टिकला बॉल टाकला, फाईन लेगच्या वरनं फलंदाज उडवू शकतो. आणि अगदी ज्या ठिकाणी तुमची पोझिशन होती बैठक शॉटची, अगदी बाडनपाड मध्ये बॉल हाताळला गेला. गुड बॉलिंग. अजून एक सुंदर बॉल, अजून एक सुंदर बॉल. लेफ्टी बॉलर बॉलिंग करतोय आणि त्याचा हा ऑफ कटर होता रायटी बॅटर्ससाठी. एक सिंगल मिळतीये लेग बाईच्या स्वरूपानं आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे स्कोर कार्ड वरती 23. अजूनही प्रवास बाकी आहे. या ठिकाणी 41 धावेचा 13 बॉल आणि 41 धावा. 13 बॉल 41 फार महत्वाचा बॉल आहे. हाफ ट्रॅकर पडल्यानंतर फार फार वळण घेताना दिसला आणि आता मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे जीतू पॅकर नवघट टीमनं. आणि समीकरण उरलंय येणारे बॉल 12 आणि धावा आवश्यक आहे जिंकण्यासाठी 41. रन्स करायच्या जिंकण्यासाठी 41. लक्ष तर फार दूर गेलाय. एक कविता आहे ना, फक्त लढ म्हणा. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी आणि कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलल्यावरती पाहून गंगा माता पाहुणी आली. गेली घरट्यात राहून माहेरवाणी सारखी पोरी सारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र फक्त वाचली. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये फक्त पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता काढतो आहे, चिखलगाल काढतो आहे. पडकी भिंत बांधतोय, खिशाकडे हात जातात. हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून स्वतःला फक्त आणि फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.
अगदी त्या संघर्षाची आता गरज या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम साई माऊली बोरिवली क्रिकेट संघाला, कारण लक्ष उरलंय 12 बॉल 41। जीवन एक संघर्ष है और मैं संघर्ष कर रहा हूँ, जीवन की हर एक राह पर ठोकर खाकर मैं गिर रहा हूँ, फिर भी उठकर आगे और बढ़ रहा हूँ, उम्मीद है कामयाबी मिलेगी मुझे भी एक दिन, यही सोचकर एक नई उमंग के साथ मंजिल की ओर बढ़ रहा हूँ। अगदी ध्येयाच्या दृष्टिकोनानं वाटचाल करून देणारा बॅटर अर्थातच फलंदाज हवाय साई माऊली बोरिवलीला। आदित्य शेट्टी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती 12 बॉल 41। पहिलाच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण। अगदी गोलंदाजी केल्यानंतर असा बॉल ज्यावेळी शरीरावरती येतो स्वतःला सावरणं फारसं गरजेचं असतं, मग तिथे प्रयत्न झाला झेल घेण्याचा तर मग कौतुक नक्कीच करेल गोलंदाजाचं। 11 बॉल 41, लक्ष दूर जात आहे, लक्ष दूर जात आहे। 4 ते 5 मोठे फटके या मॅच मध्ये हवेत फलंदाजी करत असताना। टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर वळणारा हा बॉल होता आणि हा चेंडू देखील जातोय या ठिकाणी निर्धाव। यष्टीरक्षक उदय पाटील विथ पनामा कॅप, अनुभवी खेळाडू राज जैन, शेट्टी, उदय पाटील। हाफ ट्रॅकर फटका मिस टायमिंग आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर आलेत, एक सुंदर झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ। सचिन पाटीलनं टिपली ही कॅच आणि त्याच्या सोबतीनं कदाचित मॅच देखील, कारण लक्ष फार दूर चाललंय। 9 बॉल 41 रनची गरज। हवा। आज जी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिली आहे खरं तर 6व्या दिवसामध्ये आली आहे, 12वा पर्व आहे आज। मोहन पाटील हे नाव पालघरमध्ये प्रत्येकाला माहिती आहे, मात्र त्या नावामागचा संघर्ष तो देखील तितकाच मोठा आहे, कारण अगदी 2001-2002चा काळ जर पाहिला तर हातामध्ये रिक्षा घेऊन या माणसानं स्वतःची जीवन उपजीविका भागवली। मग इतक्यात फक्त आपलं पोट भरेल, आपल्या मित्रांचं काय, आपल्या परिवाराचं काय, अगदी ही विचारसरणी मनामध्ये ठेवून त्या माणसानं पुढे फार मोठा दृष्टिकोन पाहिला की जर करायचं तर काहीतरी मोठं। आणि पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे ना मोहन दादा, भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिस्सा जगातील माणसं दाखवतो। तर खिस्सा भरला पाहिजे, अगदी पैशानं नाही तर माणुसकीनं आपुलकीनं देखील, आणि तो फक्त स्वतःचा नाही स्वतःच्या सोबतीनं पूर्ण आपल्या मित्र परिवाराचा, आपल्या जुचंद्र गावाचा, आपल्या मराठा आगरी कोळी समाजाचा अगदी इतका मोठा दृष्टिकोन असणारं नाव म्हणजेच मोहन पाटील। आणि दादांसाठी फक्त इतकंच म्हणेल, ओढ लावल्याशिवाय काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही, विरह म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही, प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही, पराजय म्हणजे काय ते शत्रूकडून हाडल्याशिवाय समजत नाही, अरे दुःख म्हणजे काय ते अपेक्षा भंग झाल्याशिवाय समजत नाही, आणि सुख म्हणजे काय ते स्वतःनं संघर्ष केल्याशिवाय समजत नाही। आणि तो संघर्ष आपल्या आयुष्यामध्ये ज्या नावानं केला, आज त्याच नावाच्या स्वप्नातनं साकार झालेली क्रिकेट स्पर्धा द ग्रेट मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनदादा पाटील, द ग्रेट मराठा परिवार आणि जीवचंद्र गावाला एकत्रित करून रणजितदादा केणे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या सोबतीनं ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। म्हणून तर म्हटलं जातं ना, न पद बडा ना पैसा बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा। आणि रणजितदादा आणि मोहनदादा अगदी ही तीच नावं आहेत। तर या द ग्रेट मराठा परिवारासाठी ज्यांना दिवस रात्र एक करून आज स्वतःची एक इमेज बनवली आणि आपल्या मित्र परिवाराची देखील। मिस्टर आमिन, मॅच मध्ये आता फारशी रंगत उरली नाहीये, तर मग मैदानाच्या बाहेर थोडासा फेरफटका अगदी आपण मारून आलो आणि सामना देखील काहीसा आता एकतर्फा होऊ लागलाय। मग म्हटलं जातं ना, जीवनात एकतर्फा प्यार आणि एकतर्फी हार कुणालाही मंजूर नाही आहे। आणि आदित्य शेट्टीनं फार चांगली बॉलिंग केली, 5 बॉल मध्ये 2 विकेट्स, 2 निर्धाव, 1 सिंगल, लक्ष 7 बॉल 40चा बाकी आहे, फार दूर गेली आहे मॅच। अजून एक सुंदर बॉल, अपील जरूर झालं
मात्र यश मिळालं नाही आहे आणि मॅचमध्ये फक्त आता शिल्लक आहे ती म्हणजे औपचारिकता. आणि लक्ष आता आपण इथनं पाहिलं तर येणारे बॉल 6 आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा त्या म्हणजे 40. हे 6 बॉल 40 रन आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय प्रणय पवार. माझ्या समालोचन कारकिर्दीमध्ये 6 बॉल 41 रन बनताना मी पाहिलेत, 6 बॉल 37 पाहिलेत, 6 बॉल 43 पाहिलेत रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये ज्या दीपू माईनं बनवल्या होत्या. टीम आदईसाठी आयकॉन क्रिकेट खेळताना खोलवा टप्प्याचा बॉल लॉंगॉनला चालला डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणि टीम जितू पाकस नवघर या ठिकाणी मात्र दमदार क्रिकेट खेळत असताना आता अंतिम टप्प्यात आपली जागा कशी बनणार हा प्रयत्न ते करतायत. काल अशाच प्रकारे क्रिकेट खेळलं होतं. गोरसई ब लगातार 2 मॅचेस जिंकली होती, तदनंतर कासार वडवली आली, त्यांनी त्यांना बीट केलं. त्यामुळे आज पुढचा सामना फार आदित्य मेहनत करावी लागेल, कारण लीग स्टेजला जरी 2 मॅच जिंकलात अंतिम मॅच फार महत्वाची आहे. मिसफिल्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. आल्यानंतरच हे सॉन्ग प्ले झालं पुष्पामधलं आणि पूर्ण पालघर सध्या म्हणतं की पुष्पानं रणजित दादांची कॉपी केली आहे. त्यांची हेअरस्टाईल, त्यांची बॉडी लँग्वेज, सगळं काही. मोहनदादा आणि रणजितदादा फार मोठी अगदी एक विश्वसनीय मैत्री त्यांच्यामध्ये. आणि म्हटलं जातं ना मोहनदादा विश्वास म्हणजे काय, तर राजा तुम्ही घाटाच्या वरती मावळं ठेवा, घाटाच्या खाली आम्ही लोक उलट्या धारेचे कोयते धरून राहतो अग्री कोळी समाज. राजे तुम्ही समुद्र जंजिऱ्याला दोरखंडाच्या शिड्या लावून तुम्ही मोरोपंतांच्या सेनेत तुकडी पाठवा, दर्यावीर लायजी पाटील कोळी. आणि अगदी याच अग्री कोळी मराठी समाजाला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं स्वप्न म्हणजे द ग्रेट मराठा फाउंडेशन. बॉल तयार, हाफ ट्रॅकर आहे, आडवा बॅटनं खेचायचं होतं ऑन साईडला. चेंडू बॅटचा संपर्क ठीकसा होत नाहीये, पूर्णपणे एकतर्फी मॅच पाहायला मिळतीये. आणि हा सामना अगदी सहज जिंकून आता टेबल टॉप करणारा जितू पॅकर नवघर ही टीम आजच्या दिवसातील विजयाची प्रबळ दावेदार म्हणून या टीमकडे पाहिलं जात आहे. तर अजूनही अंतिम सामना बाकी आहे. बॉल तयार, रिटर्न क्रीजच्या आतमधून बॉल गेलाय आणि या ठिकाणी समाप्त होतोय दुसरा डावाचा खेळ. जिंकली या मॅच टीम जितू पॅकर नवघरनं. 2 सामने जिंकून त्यांनी टेबल टॉप केलंय. ऑल द बेस्ट बॉईज फॉर नेक्स्ट मॅच. आणि चालू सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया.